भारताच्या संविधानातलं कलम 2 आणि सिक्कीम राज्य याचा काही संबंध आहे का, असा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे. या सिक्कीम राज्याचा भारताच्या संविधानाशी काही संबंध जोडला जातो का, या अनुषंगाने सातत्याने फिरून फिरून MPSC आणि UPSC या दोघांनीही याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे कलम 2 पाठ करत असताना त्या कलमामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत एवढंच पाठ करून चालत नाही, तर ते कलम नेमकं संसदेला काय अधिकार देतं या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात. मी काय म्हणतोय हे बघा की कलम 2 हे भारताच्या संसदेला नेमकं काय अधिकार देतं हे विचारलं जातं. आता तुम्ही जर याच्यामधल्या काही आर्टिकल्स काढून बघितले तर तुम्हाला असेल दिसेल की याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की संविधानिक तरतुदी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. एक तर संसद कायद्याद्वारे योग्य अटी व शर्तीनुसार नवीन राज्यांना संघराज्यात दाखल करून घेते. म्हणजे संघराज्य या शब्दाचा अर्थ आपण काल बघितला होता युनियन ऑफ स्टेट. तर या युनियन ऑफ स्टेटमध्ये या राज्यांना समाविष्ट करू शकतं किंवा नवीन राज्यांची स्थापना करू शकतं. एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संघराज्यात आधीपासून म्हणजे युनियन ऑफ स्टेटमध्ये आधीपासून अस्तित्वात असलेल्या नवीन प्रदेशांचा प्रवेश करून घेऊ शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी अस्तित्वात नसलेल्या नवीन राज्यांची स्थापना करू शकतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे MPSCच्या अनुषंगाने कलम 2 हे भारताच्या भौगोलिक सीमांच्या बाहेरील प्रदेशांना भारतात जोडण्याशी संबंधित आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. कशाशी संबंधित आहे तर भारताच्या भौगोलिक सीमांच्या बाहेरील प्रदेश देखील तो भारतामध्ये जोडू शकतं, अशा या अनुषंगाने हे कलम आहे. आता ही आपण एवढं पाठ करतो की कशाच्या अनुषंगाने आहे हे कलम, तर आपण एवढं पाठ करतो की संघराज्याची मध्ये एखाद्या राज्याला जोडू शकतं, नवीन राज्याची स्थापना करू शकतं किंवा भौगोलिक प्रदेशाच्या सीमांच्या बाहेर असलेल्या एखाद्या राज्याला ते युनियन ऑफ स्टेटमध्ये आणू शकतं. हे आपण पाठ करून ठेवतो. पण प्रश्न काय विचारला जातो हे लक्षात घ्या. हे तर तरतुदी सगळ्यांना तोंडपाठ होऊन जातात, पण MPSC मध्ये मुख्य परीक्षेसाठी किंवा पूर्व परीक्षेसाठी आणि मुलाखतीसाठी देखील हे प्रश्न विचारले जातात. आता मुलाखतीमध्ये नेमकं काय विचारलं जाऊ शकतं की कलम 2 चा संबंध इथल्या कुठल्या राज्याशी तुम्ही जोडू शकता किंवा कुठल्या राज्याशी रिलेटेड आहे, किंवा या कलम 2 चा वापर करून आतापर्यंत भारताच्या संसदेनं नेमकं कुठल्या राज्याला युनियन ऑफ स्टेटमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि तुमची जी काही बौद्धिक क्षमता आहे ती बौद्धिक क्षमता इथे तपासली जाते. तुम्ही फक्त एखाद्या कलमाला रट्टा मारून पास केलेला आहे का, खरोखरच तुम्हाला त्या कलमाचं विश्लेषण करता येऊ शकतं, हे या MPSC मध्ये विचारलं जातं. आणि त्याच्यामुळं मुलाखतीमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न हे नेहमी संविधानाच्या म्हणजे डिबेटमध्ये, म्हणजे हे कलम ज्यावेळेस संविधान सभेमध्ये मंजूर होतं त्यावेळेस नेमकी काय चर्चा झाली याही अनुषंगाने असू शकतं, किंवा त्या कलमाचा नेमका वापर काय केला गेला याही अनुषंगाने असू शकतं. त्याच्यामुळे दोन्ही बाजू आपण तपासून बघितल्या पाहिजेत. आता संविधान सभेमध्ये ज्या दिवशी हे कलम चर्चेला आलं ती तारीख होती 17 नोव्हेंबर 1948 रोजी. हे आर्टिकल 1 हे चर्चेला आलं आणि या चर्चेमध्ये कोणी सहभाग घेतला, नझीरुद्दीन अहमद यांनी, HV कामत यांनी, या दोघांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यांनी या कलमावरती चर्चा झाली. नझीरुद्दीन अहमद यांचं काय म्हणणं होतं की आर्टिकल 2 आणि आर्टिकल 3 म्हणजे आर्टिकल 3 मधल्या ज्या काही तरतुदी आहेत किंवा अधिकार आहेत ते एकमेकावर ओव्हरलॅप होतात, अशा प्रकारचं म्हणणं नझीरुद्दीन अहमद यांचं होतं. आता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहित नव्हतं का, तर त्यांना माहिती होतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे HV कामत यांनी संसद या शब्दाऐवजी युनियन संसद म्हणजे आपण युनियन ऑफ स्टेट असा शब्द वापरलेला होता. तर त्यांनी असं सांगितलं की जर युनियन ऑफ स्टेट असेल भारत, म्हणजे आर्टिकल 1 मध्ये जर भारताची व्याख्या करत असताना युनियन ऑफ स्टेट असा शब्द वापरला असेल तर त्यांचं म्हणणं असं होतं की मग इथे देखील युनियन हा शब्द वापरला पाहिजे. म्हणजे कुठली संसद तर युनियन ऑफ स्टेटची संसद, म्हणजे हा शब्द त्यांनी वापरला सांगितला. पण या दोन्ही ज्या शिफारशी होत्या दोन्ही शिफारशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारल्या आणि त्यांनी सांगितलं की याचीही काही गरज नाही, हे कुठे ओव्हरलॅप होणार नाही, याची तरतूद आपण करू आणि संसद याच्या युनियन संसद असं शब्द वापरता येणार नाही. त्याच्यामुळे या दोन्ही शिफारशी नाकारल्या आणि ह्या जी उपदुरुस्त्या होत्या ह्या फेटाळल्या गेल्या आणि मूळ जे कलम आहे हे मूळ कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलं आणि ते संविधान सभेमध्ये मंजूर झालं. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जिथे तुम्हाला MPSC साठी प्रश्न विचारला जातो की कलम 2 चा संबंध सिक्कीम राज्याशी तुम्ही कसा जोडाल असं विचारलं जाऊ शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे
कलम 2चा वापर करून भारताच्या संसदेनं आतापर्यंत कुठल्या राज्याचा समावेश युनियन ऑफ स्टेटमध्ये करून घेतलेला आहे असंही विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळं प्रश्न दोन्ही अंगाने समजून घेतला पाहिजे आपण. कुठल्या अंगाने की या कलम 2 मुळे काय होतं. आता कधी कधी तुम्हाला असाही प्रश्न विचारला जातो की समजा तुम्हाला आर्टिकल 2चा वापर करायचा आहे तर तुम्ही कसा कराल, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो मुलाखतीमध्ये. त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न जे आहेत ना, हे सगळे प्रश्न तुम्ही वेगवेगळ्या अँगलनं तपासून बघितले पाहिजे. एक तर मी तुम्हाला सांगितलं की कलम 2 जे आहे या 2चा वापर आतापर्यंत संसदेने कुठल्या राज्याशी संबंधित केलेला आहे. एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे असंही विचारलं जाऊ शकतं की कलम 2 जे आहे या 2च्या दुसऱ्या कलमाचा सिक्कीम राज्याशी काही संबंध आहे का असंही विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न जे आहेत ते फिरून विचारले जातात आणि या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. संविधान सभेमध्ये जी चर्चा झाली ते देखील माहिती असणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये काय झालं होतं, सिक्कीम हे जे राज्य आहे 1994 पर्यंत 74 पर्यंत भारतीय संघराज्याचा थेट हिस्सा नव्हतं. ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. ते चोग्याल राजवटीखालचं एक रक्षित राज्य होतं. त्याच्यामुळं हा मुद्दा महत्वाचा आहे की 1974 पर्यंत सिक्कीम राज्य हे भारताचा थेट भाग नव्हतं, हिस्सा नव्हतं. त्याच्यामुळे काय झालं तर भारताच्या संविधानामध्ये 35वी घटना दुरुस्ती आणली गेली. कधी 1974 आणि या 35व्या घटना दुरुस्तीनुसार सिक्कीमला भारताचं सहयोगी राज्य बनवून नवीन कलम 2A जोडलं गेलं. म्हणजे 2A याच्यामध्ये जोडलं गेलं आणि भारताला सिक्कीमला काय केलं गेलं, सहयोगी राज्य म्हणून याच्यामध्ये समाविष्ट केला गेला. कशानुसार, 35वी राज्यघटना केव्हा केलं, 1974ला. त्याचबरोबर 36वी घटना दुरुस्ती 1975 मध्ये केली गेली आणि सिक्कीमला भारताचे 22वे पूर्ण राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आणि 2A जे होतं इथं जोडलेलं 1974ला ते रद्द झालं. बघा, पहिल्यांदा 1974ला त्याला असोसिएट स्टेट म्हणून घेतलं गेलं, त्याला जोडलं गेलं 35व्या घटना दुरुस्तीनुसार 1974ला. त्यानंतर 1975ला 36वी घटना दुरुस्ती आली आणि असोसिएट स्टेटचं कंप्लीट स्टेटमध्ये त्यांनी त्याचा समावेश करून घेतला. म्हणजे ते काय झालं, भारताच्या युनियन ऑफ स्टेटचं ते पूर्ण राज्य झालं. आता याच्यामध्ये कलम 2च्या तरतुदीनुसार परकीय भूभाग भारतात कसा सामावून घेतला जाऊ शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणून तुम्हाला हाच प्रश्न विचारला जातो की कलम 2चा वापर करून भारतामध्ये युनियन ऑफ स्टेटमध्ये जे राज्य जोडले गेलेलं आहे त्याचं एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकाल का. तर त्याचं हे महत्वाचं उदाहरण आहे. 1974 पर्यंत सिक्कीम हे राज्य भारताचा थेट भाग नव्हतं. 1935ला घटना दुरुस्ती 1974ला 35वी घटना दुरुस्ती आणली गेली. त्यानुसार त्याला सहयोगी राज्य म्हणून भारताशी जोडलं गेलं आणि 36वी राज्यघटना दुरुस्ती आणली गेली 1975ला आणि त्याला 22वं पूर्ण राज्य म्हणून याला जोडलं गेलं. आता ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे आणि ही वेगवेगळ्या अंगाने समजून घेतली पाहिजे की नेमकं आर्टिकल 2चा वापर कशा पद्धतीने केला गेलेला आहे याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. त्याच्यामुळे सगळ्या अंगाने मी जेवढं तुम्हाला सांगितलं त्या सगळ्या अंगाने हा प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे किंवा हे कलम समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही फक्त याच्यामधल्या तरतुदीच पाठ करत असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर येणार नाही. कारण तरतुदी सहसा विचारल्या जात नाहीत. त्या तरतुदीमधल्याचा वापर करून नेमकं संसदेने त्यांचे अधिकार कशा पद्धतीनं वापरलेले आहेत आणि त्याची काही उदाहरणं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यातलं हे एक महत्त्वाचं उदाहरण आहे. तुम्ही भारतीय संविधानामध्ये मूळ संविधानामध्ये जरी जाऊन बघितला तर तुम्हाला भारताच्या संविधानामध्ये आर्टिकल 2 मध्ये या बाबतीचं विश्लेषण, ही घटना दुरुस्ती तुम्हाला बघायला मिळू शकते. त्याच्यामुळं ही सगळी जी चौकट आहे ही सगळी चौकट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही हा प्रश्न म्हणजे आर्टिकल 2च्या बाबतीमध्ये आलेला कुठलाही प्रश्न तुम्ही सोडवू शकता. अन्यथा हे जर तुम्हाला माहिती नसेल तर आर्टिकल 2च्या बाबतीमधल्या तरतुदी पाठ करून तुम्ही प्रश्न सोडवू शकणार नाही.